स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण काल कान बघितले. डोळे आपण डोळ्यांना किती नावं ठेवतो. चकणाचे, घाराचे, निळे डोळे आहेत, असं आहे तसं आहे. पण दृष्टी तशी सृष्टी. बघा, कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं. तुम्हाला दिसतं का? नाही. पण तुमच्या दृष्टीने काय बघायचं ठरवलंय, काय अँगलनी तुम्ही बघता त्याच्यावर तुम्हाला तो प्रसंग दिसतो. म्हणजे तुमचे डोळे जे ग्रहण करतात किंवा त्याची प्रतिमा तुमच्या मेंदूपर्यंत जाते आणि मग तुम्हाला दिसतं. जेव्हा डोळे आपले कार्यरत नसतात तेव्हा आपल्याला अंधुक दिसतं आणि काही वेळेला डबल दिसतं. अतिशय थकले असाल तरीही डोळ्यांना ताण येतो. आता हे डोळे खराब कशामुळे होतात? याची आपण काळजी घेत नाही, त्यांना व्यवस्थित धुत नाही. सतत मोबाईलची स्क्रीन बघणं, लॅपटॉप बघणं, सारखा TV बघणं, वेडं वाकडं वाचणं. आता ह्या डोळ्यांची काळजी घेणं आपलंच काम आहे की नाही? हे डोळे अतिशय महत्वाचे आहेत, अतिशय नाजूक इंद्रिय आहे. म्हणून बघा, परमेश्वराने सुद्धा त्याला खोबणीत बसवलंय की त्याला धक्का लागू नये. त्या निर्माणकर्त्याला तुमची काळजी आहे, पण तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी नाहीये, असा विषय. तर हे डोळे असं दृश्य बघावेत की जे माझ्या मनाला समाधान देईल किंवा माझ्या जीवनात बदल घडवेल. पण या उलट आपण आपल्या डोळ्यांना नको ती दृश्य दाखवतो आणि ती आपल्या ब्रेनमध्ये राहतात आणि आपण नंतर व्हायबल होतो. मग काय बघायचं, योग्य बघणं हे सुद्धा महत्वाचं आहे. जसं योग्य ऐकणं महत्वाचं आहे तसं योग्य बघणं पण महत्वाचं आहे. तर आज आपण आपले हे स्वतःचे डोळे हील करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. हे जे माझे डोळे आहेत ह्याच्यावर मी अत्याचार करते. कसे? तर सारखं मोबाईल बघून किंवा लॅपटॉपवर बसून किंवा सारखा TV बघून मी माझ्या डोळ्यांना ताण देते आणि मग त्याचा परिणाम असा होतो की माझे डोळे काही दिवसांनी अधू होतात. तर हे डोळे, ही दृष्टी अतिशय महत्वाची आहे. म्हणून ही डोळे मी आत्ता या क्षणी माझ्या डोळ्यांना कसा आराम पडेल, कसं चांगलं बघता येईल हे मी ठरवेन आणि माझ्या डोळ्यांना मी आत्ता हील होऊ देते आणि जे डोळे जसे आहेत तसे मी स्वीकारते. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. बघा, आपल्या डोळ्यांकडे मनाने स्नेहपूर्ण नजरेने बघा आणि त्यांना सांगा की तुम्ही आहात म्हणून माझं जीवन सुखमय झालंय. थँक्यू माय आईज. आय लव्ह माय आईज. आय लव्ह माय आईज. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि बघा, आरशात तुम्ही मिरर टेक्निकला डोळ्यात बघितलं तेव्हा तुम्हाला कळलं असेल की डोळ्याची जादू काय आहे, डोळ्याने काय काय करता येतं. दृष्टी तुमचं सांगू शकते तुम्हाला राग आलाय, प्रेम वाटतंय, म्हणजे नजरेतून जाणवतं. तर ही नजर माझी कशी असली पाहिजे? चांगली असली पाहिजे. त्याच्यासाठी आज आपण हील करणार आहोत. डोळे मिटा, माझ्यासोबत कराटेच्या पॉईंटवर टॅप करा. हे जे माझे डोळे आहेत यांना जी मी अनेक नावं ठेवलेली आहेत किंवा अनेक दूषणं दिलेली आहेत किंवा मी त्यांच्यावर अत्याचार केलाय, सतत मोबाईल बघून, कॉम्प्युटर बघून, TV बघून, हे मी टाळण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या दृष्टीला मी चांगलं कसं बघता येईल याच्याकडे लक्ष देईन. हे जे माझे डोळे आहेत त्यांना जी मी अतिशय दूषणं दिलेली आहेत
ती मी स्वीकारते आणि त्यामुळे जी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ती मी रिलीज होऊ देते. तसंच मी माझ्या डोळ्याला कोणत्या प्रसंगाने ताण होतो ते मी ओळखलंय. त्यामुळे मी मोबाईल कमी बघेन, TV कमी बघेन, लॅपटॉप समोर गरजेशिवाय बसणार नाही आणि मी माझ्या दृष्टीची काळजी घेईन. आणि जसे माझे डोळे आहेत तसे मी स्वीकारते, मलाही आहे तसं स्वीकारते आणि या डोळ्यांमागे जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे ती मी रिलीज होऊ देते. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड चेंज. 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 Recognize, release, heal and change. 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 माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलं बघावं अशी मी अपेक्षा धरते. माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलं बघावं अशी मी अपेक्षा धरते. माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलं बघावं हे मी अपेक्षा करते. माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलं बघावं ही मी अपेक्षा करते. माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलं बघावं ही मी अपेक्षा करते. माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलं बघावं ही मी अपेक्षा करते. माझ्या डोळ्यांनी नेहमीच चांगलंच बघावं ही मी अपेक्षा करते. माझ्या डोळ्यांनी नेहमी चांगलंच बघावं ही मी अपेक्षा करते. माझे डोळे सक्षम होण्यासाठी मी त्यांची काळजी घेते. माझे डोळे सक्षम होण्यासाठी मी त्यांची काळजी घेते. माझे डोळे सक्षम होण्यासाठी मी त्यांची काळजी घेते. माझी डोळे सक्षम होण्यासाठी त्यांची मी काळजी घेते. माझे डोळे सक्षम होण्यासाठी 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 मी काळजी घेते. माझ्या डोळ्यांना मी चांगलंच बघण्यासाठी प्रवृत्त करते. माझ्या डोळ्यांना मी चांगलंच बघण्यासाठी प्रवृत्त करते. माझ्या डोळ्यांना चांगलं बघण्यासाठीच मी प्रवृत्त करते. माझ्या डोळ्यांना चांगलंच बघण्यासाठी 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 मी प्रवृत्त करते. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आता असा विचार करा की जो पुढचा श्वास आहे तो तुम्ही डोळ्यातून घेताय आणि डोळ्यातूनच सोडताय. परत एक श्वास घेताय डोळ्यातून, डोळ्यातूनच सोडताय. परत एक श्वास घेताय डोळ्यातून आणि डोळ्यातूनच सोडताय. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT माझे डोळे हील करण्यासाठी. थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.